माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये टोकाची भूमिका घ्यायची नव्हती, आजही टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नाही असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा देखील पाहावी लागते असं महत्त्वाचं विधान शरद पवार यांनी केलेलं आहे। राज्याचं लक्ष लागणे कशावर? स्थानिक प्रश्न इथले सभासद त्यांच्या हिताचं योग्य आहे ते करण्याची स्थितीच आहे। आजूबाजूला दुसऱ्या संस्थांत तालुक्यात त्यांचा इंटरेस्ट नाही। असं आहे की पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आम्हाला इथे एकंदर चित्र वारकाईनं माहिती आहे। याच्यात आमची फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, नाही यावेळी। पण एक विशिष्ट स्थिती झाली, सुरू लोकांना बरोबर घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर कदाचित ही वेळ आली नसती। पण ठीक आहे, झालं। पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही। हा तात्पुरता या कारखान्याच्या 19,000 सभासदांच्या पुरता हा प्रश्न आहे। कारखाना चालवणं काय फार अवघड नसतं। व्यवसायासारखं आपल्याला व्यवस्थित सगळ्यांचं हित बघून चालवायचं आहे। त्यामुळे एवढे लोक चालवतात हो, आपल्याला का नाही चालवता येणार? काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे थोडासा मनापासून कष्ट करायची तयारी असेल तर माणसाला सगळं आयुष्यात जमतं। त्याच्यामुळे मला चालवण्याची तर काहीच काळजी नाहीये। त्यातून आदरणीय पवार साहेबांचा अनेक वर्षाचा अनुभव आणि माळेगाव साखर कारखाना मला तर घरातूनच रोज दिसतो आणि मी पण सभासद आहे आणि मी पण वोटर आहे। त्याच्यामुळे आता अजून मतं मागायला तिन्ही पॅनल मधलं कोणीच आलं नाही। त्याच्यामुळे मी हात रोखून ठेवते, अभी किसको वोट दूंगी सोच के बताऊंगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।